तर आज आपण पाहूया MongoDB ला Node.js मध्ये कसं कनेक्ट करायचं, कोणते वेव यूज करणार, कोणते पॅकेज यूज करणार, ह्या सगळ्यांचा आपण आज काय करू, स्टडी करू. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये जे झालं ते नाही देण्यात राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तो सॅम्पल कोड होता. ओके. तर फर्स्ट मी काय करतो, एक Node.js चं इन्व्हायरमेंट काय करतो, क्रिएट करतो. त्याला आपण इन्व्हायरमेंट म्हणू किंवा त्याला एक आपला सेटअप म्हणू किंवा त्याला आपलं एक ऍप्लिकेशन. जसं की मी ऍडव्हान्स Node.js नावाचा फोल्डर ओपन केला. ओपन केल्यानंतर त्या फोल्डरला मी इथे CMD मध्ये ओपन करतो. CMD मध्ये ओपन केल्यानंतर माझ्यासाठी अशी काहीतरी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली, ओपन झाली. बट त्याआधी मला ऍडव्हान्स Node.js नावाच्या फोल्डर मध्ये एक नवीन फोल्डर क्रिएट करायला लागणार आहे. जसं की मी इथे एक नवीन फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरला नाव देतो इथे MongoDB डे 2 असं राईट करतो. तर ऍडव्हान्स Node.js नावाच्या फोल्डरमध्ये मी MongoDB डे 2 नावाचा एक काय केलंय, फोल्डर क्रिएट केलाय. त्या फोल्डरला मी इथे CMD मध्ये ओपन केलं. ओपन केल्यानंतर त्या CMD मध्ये किंवा त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये किंवा त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी एक कमांड राईट करणार. त्या कमांडने माझ्यासाठी Node.js चं एक इन्व्हायरमेंट क्रिएट होईल किंवा माझ्यासाठी एक ऍप्लिकेशन काय होईल, क्रिएट होईल. कमांड काय आहे मग, npm i express. जशी मी ही कमांड टाकून एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी जे काही Node.js रन करण्यासाठी पॅकेज आहेत, जे काही इन्व्हायरमेंट आहे ते इन्व्हायरमेंट काय झालं, क्रिएट झालं. तर इथे आपण पाहू शकतो की एक फोल्डर आणि 2 फाईल काय झाले तिथे क्रिएट झाले. जसं की नोड मॉड्यूल नावाची फोल्डर आणि एक पॅकेट डॉट जेसन नावाच्या 2 फाईल्स. मग मी इथे काय करतो की इथे माझं एक फाईल बनवतो आणि त्या फाईलला नाव देतो मी index.js. जी काय माझी index.js नावाची फाईल आहे त्या फाईलमध्ये माझा सर्व्हरचा कोड असणार आहे. काय असणार आहे, सर्व्हरचा कोड. जसं की मला सर्व्हर बनवण्यासाठी काय लागणार आहे, कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राऊंड क्लोज राऊंड. आणि इथे आपली एक बेसिक URL असते. जसं की बेसिक URL कोणती, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा दिला, एक फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट, दुसरा असणार रिस्पॉन्स. आणि मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. जसं की सेंड करतो MongoDB डे 2. ओके. त्यानंतर आपला जो काही सर्व्हर बनवलाय त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची नीड असते. जसं की ऍप डॉट लिसन आणि 1 सेव्ह केला कोड, CMD मध्ये आलो आणि इथे मी कमांड टाकली nodimon index.js. त्या कमांडने काय झालं की जो माझा सर्व्हर होता तो सर्व्हर काय झाला, इथे स्टार्ट झाला. त्यानंतर त्या सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी मी आलो कुठे, ब्राउझरला, आणि ब्राउझरला सर्च करतो localhost:100. तर मला इथे दिसतंय वेल MongoDB डे. इथं सर्वांना समजलंय. नॉर्मल ऍप्लिकेशन क्रिएट केले किंवा आपण एक छोटंसं सर्व्हर क्रिएट केले आणि त्या सर्व्हर मध्ये आपण असं काहीतरी सेंड केले किंवा राईट केले MongoDB डे. तर आता आपल्याला काय करायची, जो आपला MongoDB एक डेटाबेस आहे तो आपण लास्ट लेक्चर मध्ये भरपूर सारे डिस्कस केले आपण त्याबद्दल. मग जो MongoDB डेटाबेस आहे तो डेटाबेस आपल्याला Node.js ला कनेक्ट करायचा. काय करायचं आहे, Node.js ला कनेक्ट करायचं. मग Node.js ला कनेक्ट करायची असेल तर आपल्याला एका पॅकेजची गरज असते. जसं की जो काही MySQL डेटाबेस आहे त्या डेटाबेसला आपल्याला Node.js किंवा Express.js ला कनेक्ट करायचे असेल तर कोणत्या पॅकेजची गरज असते ऑनलाईन मध्ये, मी MySQL चं बोललो.
अनिकेत, यश, मी मायस्क्यूएल बोललो आय थिंक, असं मला वाटतंय है ना. मी मायस्क्यूएलच बोललो ना. अरे वैष्णवी, मी मायस्क्यूएल बद्दल विचारलंय असं मला वाटतंय. ओके, तर कोणत्या पॅकेजची गरज आहे? मायस्क्यूएल 2 ची गरज. मग त्याच प्रकारे आपल्याला जो काय MongoDB हा एक डेटाबेस आहे, त्या डेटाबेसला कनेक्ट करायची असेल तर आपल्याला एका पॅकेजची गरज असते. जसं की मार्केटमध्ये सध्या 2 पॅकेज आहेत. एक आहे MongoDB नावाचं पॅकेज. जसं की मी ब्राउझरला आलो आणि ते सर्च करतो. इथे मी सर्च केलं npm MongoDB, हे काय एक पॅकेज आहे. जसं की मी ते npm च्या ऑफिशियल वेबसाईटला आलो. तर इथे कोणतं पॅकेज आहे? MongoDB पॅकेज आहे. पण मार्केटमध्ये सर्वात जास्त यूज होणारं पॅकेज आहे ते मुंगूस. काय आहे? मुंगूस. जसं की मी ब्राउझरला सर्च करतो मुंगूस, काय सर्च केलं? जसं इथे मी मुंगूस सर्च केलं तर कोणतं मुंगूस? हे वालं मुंगूस नाही, तर हे आपलं डेव्हलपर ऑप्शन किंवा डेव्हलपरचं एक वेगळं मुंगूस आहे. त्या मुंगूसचा यूज करून आपण MongoDB ला काय करतो? कनेक्ट करतो. जसं की npm च्या ऑफिशियल वेबसाईटला आलो आणि इथे बघा, पब्लिश कधी झाली? 14 दिवसापूर्वी काहीतरी त्यात अपडेशन झाले, म्हणजे काहीतरी अपडेट केले 14 दिवसापूर्वी. त्यानंतर इथे इन्स्टॉल करण्याची कमांड दिली. अजून खाली गेलो तर डॉक्युमेंटेशन दिलंय, गिटअपच्या रिपॉझिटरीच्या लिंक्स दिल्यात, सपोर्ट, प्लगिन्स, कॉन्ट्रीब्युटर, इन्स्टॉलेशन, असे भरपूर सारे आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिली. तर आपल्याला काय करायचे की त्या पॅकेजला यूज करून आपल्याला MongoDB ला कनेक्ट करायची. त्यासाठी इथे इन्स्टॉल करायला लागेल. मग इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला इथे कमांड दिल्यात, npm install mongoose युजिंग pnpm install yarn add mongoose आणि युजिंग वन ऍड. तर आपण कुणासोबत आहोत? npm. मग मी ही कमांड काय केली? कॉपी केली, आपल्या CMD मध्ये आलो. एकदा सर्व्हरला स्टॉप करतो, कंट्रोल-C ने स्क्रीनला क्लिअर केलं एकदा, आणि इथे कमांड राईट केली, npm install mongoose. ह्या मुंगूस पॅकेजचा यूज करून आपल्याला MongoDB ला काय करायचं आहे? कनेक्ट करायचं. एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी इथे मुंगूस पॅकेज आहे, ते पॅकेज इथे काय होतंय? इन्स्टॉल. ओके, इन्स्टॉल झालं. जो आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी रिएक्झिक्यूट करतो nodemon index.js आणि माझ्या सर्व्हरच्या कोड मध्ये आलो. जे मी पॅकेज इन्स्टॉल केले त्या पॅकेजला मी इथे काय करतो? रिक्वायर्ड करतो. जसं की मुंगूस इक्वल टू रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये त्या पॅकेजचं नाव जसं की मुंगूस केलं, त्या पॅकेजला इम्पोर्ट. आता आपल्याला काय करायची? डेटाबेसला कनेक्ट करायची. कोणत्या? MongoDB. एकदम सिंपल लाईन आहे, एकदम सोपी. जसं की MySQL मध्ये होस्ट टाका, युजर नेम टाका, पासवर्ड टाका, डेटाबेस नेम टाका. किती कॉम्प्लिकेट होतंय? ह्यामध्ये फक्त काय करायचं? एक व्हेरिएबल घ्यायचा. जसं की त्या व्हेरिएबलला नाव द्या काही पण. जसं की मी त्याला काय नाव देऊ? DB देऊ, DB देऊ आपण. ओके, जसं की मग MongoDB द्या, कनेक्शन द्या, डेटाबेस द्या. मला काय प्रॉब्लेम नाही. मी याला नाव केलं इथलं DB इक्वल टू, आणि इथे सांगणार मुंगूस कनेक्ट कर कुणाला? MySQL MongoDB ला. मग मुंगूस डॉट कनेक्ट ओपन राऊंड क्लोज राऊंड, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय असते? कनेक्शन URL. काय असते इथे? कनेक्शन URL. मग जी ही कनेक्शन URL आहे ती आपल्याला कुठे भेटणार? जसं की आपण मागच्या काही लेक्चर मध्ये एक MongoDB कंपास नावाचं एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, बरोबर? आठवतंय तुम्हाला? मग जी काय कनेक्शन URL आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये भेटणार आहे. कुठे भेटणार आहे? सॉफ्टवेअर मध्ये. जसं इथे आलो आणि इथे मी सर्च करतो काय? MongoDB कंपास केलं, सर्च आलं ऍप्लिकेशन, आणि त्या ऍप्लिकेशनला मी काय करणार? इथे ओपन करणार. काय करणार? आणि ओपन केल्यानंतर काय करायचे माहितीये? तुमच्या पुढे असा इंटरफेस आला असेल तर इथे करायचं ऍड
न्यू कनेक्शन आणि ते करायचं कनेक्ट किंवा सेव्ह वर क्लिक. तर जसं मी ह्याच्यावर क्लिक केलं तर असं काहीतरी इंटरफेस आला. इथे ग्रीन टिक दिसतंय. थोडं स्क्रोल केलं तुम्ही तर इथे तुम्हाला असं काहीतरी एक ग्रीन सिम्बॉल आहे. मग त्या ग्रीन सिम्बॉलच्या लाईन मध्ये लास्ट मध्ये तुम्हाला 3 डॉट दिसेल. काय दिसेल इथे? 3 डॉट दिसतंय इथे 3 डॉट. त्या 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असे काहीतरी भरपूर सारे ऑप्शन ओपन होतील. झालेत. आणि ह्यामध्ये तुम्हाला शोधायची कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. काय शोधायची आहे का कुठे? वरून 5 नंबरला आणि खालून 4 नंबरला दिसतंय इथे ऑनलाईन मध्ये. तुम्हाला मी हे करून दाखवतो. दिसतंय इथे कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. ह्याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली ती कॉपी कनेक्शन स्ट्रिंग झाली. इथे ती कॉपी केलेली इकडे यायची आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये डबल कोड मध्ये ती URL काय करायची? पेस्ट करायची. झालं एवढं काम. त्यानंतर जी URL आपण पेस्ट केली त्याच्या पुढे स्लॅश द्यायचा आणि स्लॅश दिल्यानंतर तुमच्या डेटाबेसचं नाव टाकायचं. तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन बनवायचं नाही. डेटाबेस कुठे बनवायचं नाही, शिथूनच नाव द्यायचं. बनवलं असेल नसेल बनवलं काही प्रॉब्लेम. जसं की मी त्या सॉफ्टवेअरमध्ये आलो आणि इथे बघा कोणता कोणता डेटाबेस आहे. ABCD, डेमो 1, डेमो 2 आणि डेमो 1 आहे असा डेटाबेस. मग मी इथे माझा डेटाबेस बनवतो आज A to Z 56. हा काय कर डेटाबेस. समजलं इथं ऑनलाईन मध्ये. तर इथे आपला डेटाबेस आहे तो कनेक्ट झालाय. काय झाला इथे? कनेक्ट झाला इथे कनेक्ट. मग कनेक्ट झाल्यानंतर ओके इथं तर कनेक्ट झाला आपला डेटाबेस, काही प्रॉब्लेम नाहीये. बट MongoDB मध्ये आपल्याला जिथे जसं की आपण इकडे आलो, मी इकडे सांगतो तुम्हाला. जसं की MySQL मध्ये डेटाबेसच्या आतमध्ये काय असतो? टेबल्स असतात. बरोबर. तिकडे आपण काय म्हणतो? टेबल्स म्हणतो. बट MongoDB मध्ये इकडे काय म्हणतात? कलेक्शन्स. बरोबर. ओके एवढंच ध्यानात ठेवा. मग जसं आपण टेबल बनवताना काय करतो? आपण टेबल बनवताना तुम्ही असं MySQL मध्ये असं राईट करतात क्रिएट टेबल. कुणाचा टेबल? युजरचा टेबल. आणि त्यामध्ये सांगतात युजरचं काय काय असणार. युजरची ID असणार. त्या आयडीचा टाईप असणार इंटिजर. त्यानंतर युजरचं काय असणार? नेम असणार. त्याचा टाईप कोणता असणार? varchar असणार. त्यानंतर युजरची काय असणार? एज असणार. त्याचा टाईप कोणता असणार? इंट असणार. युजरचा काय असणार? मोबाईल नंबर असणार. त्याचा टाईप काय ठेवणार तुम्ही? varchar. असं तुम्ही काहीतरी MySQL मध्ये टेबल क्रिएट करताना सांगतात. बरोबर. बट MongoDB मध्ये आपल्याला असं सांगायची गरज लागत नाही किंवा असा टेबल बनवायची गरज लागत नाही. इथे काय असतात? रूल्स असतात. काय असतात इथे? रूल्स. रूल्स म्हणजे काय? काही नियम सांगायला लागतात आपल्याला. जसं की आपण ऑफिसमध्ये गेलो किंवा प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे बाहेर एक पाटी लावलेली असते, परवानगी शिवाय आतमध्ये येऊ नये. बरोबर. मग त्याच प्रकारे आपला जो काय हा कलेक्शन आहे, कलेक्शन म्हणजे काय? टेबल. मग या टेबलच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर होणार आहे ह्याचा आपल्याला काय करायला लागतो? एक रूल बनवायला लागतो. काय बनवायला लागतो? रूल. मग रूल बनवायचे असतील तर काय करायचं? जस्ट एकदम सोपं. एक व्हेरिएबल घेतला कॉन्स्ट. मी घेतला एक व्हेरिएबल युजर आणि त्या रूल्सला काय म्हणतात? स्कीमा म्हणतात. काय म्हणतात इथे? स्कीमा. युजर स्कीमा. बरोबर. तर रूलला काय म्हणतात इथे? स्कीमा म्हणतात. मी एक व्हेरिएबल बनवला युजर स्कीमा नावाचा आणि इथे राईट करायचं इक्वल टू आणि त्या मुंगूसला सांगायचं मुंगूस आम्हाला काय करायची? एक स्कीमा बनवायची. काय बनवायची? स्कीमा. स्कीमा म्हणजे काय? रूल. की त्या टेबल मध्ये
काय काय असणार. ठीक आहे, मग इथे राऊंड ब्रॅकेट द्यायचा आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट. बरोबर ना, असंच असतं ना. लास्ट लेक्चर मध्ये आपण असंच करत होतो. कनिष्ठ राऊंड ब्रॅकेट होता. ठीक आहे, मला पण आठवत नाही सिंटॅक्स आहे ना. पुढे जाणार मग. ठीक आहे, वेबसाईटला मी एकदा चेक करतो. ठीक आहे, कर्ली आहे. तर इथे काय करायचं, एक व्हेरिएबल बनवायचा, म्हणजे जे काय आपले रूल्स असणार आहेत, जे आपण रूल्स बनवणार आहेत, ते रूल्स युजर स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय होते, स्टोअर होते. मग आपण इथे सांगितले, मुंगूस आम्हाला रूल्स बनवायचे, ओपन राऊंड, क्लोज राऊंड. आणि कोणते कोणते रूल्स बनवायचे, जसं की आम्हाला बनवायचे युजर कडून नेम घ्यायचे. काय घ्यायचंय, डबल कोड मध्ये सांगणार आम्हाला काय घ्यायचंय, नेम, कोलन द्यायचं म्हणजे साफ चावलं शकेल. आणि त्या नेमचा टाईप असणार कोणता, नंबर. कारण रूल्स आहेत हे आपले. त्या नेम मध्ये आपण काय घेणार, नंबर घेणार. बट आपण काय घेणार तिथे, त्या नेमचा टाईप असेल स्ट्रिंग असणार. त्यानंतर आम्ही घेणार आहेत मोबाईल, आणि त्या मोबाईलचा टाईप काय असणार आहे, नंबर. त्यानंतर अजून आम्ही घेणार आहोत एज, आणि त्या एजचा टाईप काय असणार आहे, नंबर. त्यानंतर ठीक आहे, आपण एवढं घेऊ. सांगितले रूल्स, काय रूल्स सांगितले आपण, की जे काय आपण रूल्स बनवणार आहेत ते रूल्स कशा स्टोअर होणार, युजर स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि कुणाला सांगितलं, मुंगोस आम्हाला काही रूल्स बनवायचे आहेत. काय रूल्स बनवायचे आहेत, आम्ही युजर कडून नेम घेणार आहे, त्या नेमचा टाईप कोणता राहणार, स्ट्रिंग राहणार आहे. अजून आम्ही त्याच्याकडून मोबाईल नंबर घेणार आहे, त्याचा टाईप काय राहणार, नंबर. आम्ही त्याच्याकडून एज घेणार आहे, त्या एजचा टाईप काय असणार, झाले रूल्स. जसे की आपल्याला टेबल बनवायची गरज आहे का, जस्ट रूल्स बनवायचे, बनवले रूल्स. आणि त्या रूल्सला फॉलो करायचं सांगायचं असेल तर अजून एक लाईन राईट करावं लागेल. आता काय करायला लागेल, सोपी एकदम. काय करायचं, कॉन्स्ट युजर मॉडेल नावाचा व्हेरिएबल घेतला. ओके, आणि इथे मी सांगतो मुंगूस डॉट मॉडेल, आणि त्या मॉडेलच्या आतमध्ये सांगायचं कोणत्या टेबलसाठी आपण हे रूल्स बनवलेत, की आम्ही युजर नावाच्या टेबलसाठी हे रूल्स बनवलेत. कुणासाठी बनवलेत, टेबल नसेल किंवा कलेक्शन, ह्याच्यासाठी आम्ही काय केलेत, रूल्स बनवले. कोणते रूल्स, की जे रूल्स आम्ही युजर स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेत. आणि जस्ट ह्याला फक्त इथे पास करून द्यायचं. ठीक आहे, आता तुम्हाला अवघड वाटेल, जसे तुम्ही प्रॅक्टिस करताना एकदम इझी वाटेल. ओके, जस्ट एवढी मी लाईन राईट केली, सेव्ह केलं, आणि एकदम मी ब्राउझरला येऊन एकदा इथे रिफ्रेश केलं, तर ऑटोमॅटिकली माझ्या त्या मोंगो डीबी नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअर मध्ये ऑटोमॅटिकली एक A to Z56 नावाचा डेटाबेस बनला आहे. आणि त्या डेटाबेसच्या आतमध्ये कोणता टेबल बनला, युजर नावाचा टेबल बनला. बघायचा तुम्हाला, त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो आणि जस्ट मी Ctrl+R केलं इथे, तर इथे बघा दिसतोय तुम्हाला A to Z56 नावाचा डेटाबेस क्रिएट झालाय. आपण बनवला का, तो काय झाला, ऑटोमॅटिकली क्रिएट झाला. आणि त्याच्या आतमध्ये कोणता टेबल क्रिएट झाला असेल ऑटोमॅटिकली, युजर नावाचा. कारण आपण इथे सांगितलंय ना, की मुंगूस आमचे जे काही रूल्स आहेत ते कुणासाठी रूल्स आहेत, युजर नावाच्या टेबलसाठी. कोणते रूल्स, की जे आपण इथे वरती रूल्स बनवलेत ते रूल्स. समजतंय, सर्वांनी लक्ष द्या माझ्या स्क्रीनकडे. तर आपण इथे काय केलंय, ठीक आहे, बाकीचा कोड मी सांगायची गरज नाही, एक्सप्रेसला काय रिक्वायर्ड केलं. ओके, जस्ट आपल्याला इथे एक जो काय डेटाबेस आहे MongoDB, त्या MongoDBला Node.js कनेक्ट करायचे. काय करायचे होते, कनेक्ट. त्यासाठी एका पॅकेजची आपण काय घेतली, हेल्प घेतली किंवा मदत घेतली. कोणत्या पॅकेजची, मुंगूस नावाच्या पॅकेजची. मग इथे मुंगूस नावाचं पॅकेज मी इन्स्टॉल केले. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला मी रिक्वायर्ड केलं आणि त्याला स्टोअर केलं मुंगूस नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे काय केलं, जस्ट हा कॉन्स्ट नावाचा व्हेरिएबल नाही बनवला तरी पण चालेल बरं का. तुम्ही हा व्हेरिएबल नाही बनवला तरी पण चालेल. फक्त तुम्हाला राईट काय करायचं, मग मुंगूस डॉट कनेक्ट, जसं की तुम्ही तिकडे सांगत होता MySQL डॉट क्रिएट कनेक्शन, इथे काय सांगायचं, मुंगूस डॉट कनेक्ट
आणि ओपन राऊंड आणि क्लोज राऊंड. त्याच्या आतमध्ये तुमची कनेक्शन URL असते. काय असते? कनेक्शन URL. आणि ही कनेक्शन URL कुठे भेटते? की त्या सॉफ्टवेअर मध्ये आलात आणि 3 डॉट वर क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसेल कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. जसं त्याच्यावर तुम्ही क्लिक करता तर ते कनेक्शन स्ट्रिंग काय होईल? कॉपी झाली. आणि इथे डबल कोड मध्ये पेस्ट करायची. आणि त्या कॉपी कनेक्शन स्ट्रिंगच्या लास्ट मध्ये स्लॅश देऊन तुमच्या डेटाबेसचं नाव राईट करायचं. कशाचं? डेटाबेसचं. झाला तुमचा डेटाबेस कनेक्ट. मग जसं तुम्ही MySQL मध्ये टेबल बनवत होता, काय बनवत होतात? टेबल. आणि त्या टेबल मध्ये टेबल कसा असेल, त्यामध्ये काय काय असेल ते तुम्ही तिथे सांगत होतात, बरोबर? मग त्याच प्रकारे MongoDB मध्ये तुम्हाला रूल्स बनवायला लागतात. काय बनवायला लागतात? रूल्स. कसे रूल्स? की जो आमचा टेबल असणार आहे किंवा आपण त्याला कलेक्शन म्हणतो, त्या कलेक्शनच्या आतमध्ये कोणता कोणता डेटा राहणार आहे, कोणत्या कोणत्या टाईपचा डेटा असणार आहे, हे आपण काय सांगितलं? रूल्स ठरवले. काय ठरवले? जसं की रूल्स बनवण्यासाठी काय करायची? मुंगोस डॉट स्कीमा म्हणजे काय? आपण रूल्स बनवतो. आणि जे काय रूल्स बनवले ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेत? युजर स्कीमा नावाचे. आणि रूल्स मध्ये सांगितलंय आम्ही युजर कडून नेम घेणार आहे, त्या नेमचा डेटा टाईप असणार आहे स्ट्रिंग. त्यानंतर मोबाईल नंबर घेणार आहे, त्याचा टाईप नंबर. आम्ही त्याची एज घेणार आहे, त्या एजचा टाईप नंबर. बस हे आपण काय केलेत? रूल्स बनवलेत. म्हणजे ओके. आणि त्या रूल्सला फॉलो करायला सांगण्यासाठी आपण इथे कोणाला सांगितलंय? युजर मुंगूस मॉडेलला. कोणाला सांगितलंय? मुंगूस मॉडेल आमचा एक युजर नावाचा टेबल बनव आणि त्या टेबलला कोणते रूल्स लाव? युजर स्कीमा. कोणते रूल्स? म्हणजे हे रूल्स. बस फंडा खतम. समजलंय राजश्री? अजून काही कन्फ्युज होती तू राजश्री? ओके ठीक आहे. आता आपलं डेटाबेसशी कनेक्शन झालंय. त्या कनेक्शन झाल्यानंतर आपण इथे रूल्स पण बनवलेत. म्हणजे त्या टेबलमध्ये कोणता डेटा असणार आहे ते पण सांगितलंय आणि त्या रूल्सला फॉलो करायला पण आपण सांगितले. आता त्या टेबलमध्ये किंवा त्या कलेक्शन मध्ये डेटा कसा स्टोअर करायचा? एकदम सिंपल वे मध्ये. जस्ट मी इथे काय करतो? त्या URL आतमध्ये व्यार ओबीचे एक ऑब्जेक्ट बनवला. ठीक आहे. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये मी सांगतो नेम कोलन, नेम असणार आहे आमचं दत्ता. ओके. त्यानंतर मोबाईल असणार आहे आणि त्या मोबाईलचा टाईप कोणता सांगितलाय आपण? नंबर. मग मी इथे डबल कोड मध्ये दिलं तर काय झाले? हे स्ट्रिंग झाली. काय झाली? स्ट्रिंग झाली. आणि त्याला नंबर मध्ये राईट करायचे असेल जस्ट त्याला डबल कोड मध्ये राईट करायची गरज. त्यानंतर आपण काय स्टोअर करणार आहे त्यामध्ये? आणि एजचा टाईप कोणता आहे? त्यासाठी मी 21 फक्त राईट केलं. झाला हा ऑब्जेक्ट. आणि हा ऑब्जेक्ट मला त्या टेबलमध्ये सेव्ह करायचा. कशामध्ये? टेबल. सिंपल. काय करायची माहितीये? टेबलमध्ये सेव्ह करायची असेल एकदम सोपी वे सांगतो. जसं की अवेट. काय राईट करायचं? आता आपल्याला माहितीये अवेट यूज केलं म्हणजे कुणाला यूज करायला लागणार आहे? वरती असिंग. अवेट आणि ह्या युजर मॉडेलला सांगायचं. कुणाला सांगायचं? काय सांगायचं? अवेट युजर मॉडेल. काय सांगितलं इथं? अवेट युजर मॉडेल. राऊंड ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज केला. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये तो तुम्हाला ऑब्जेक्ट पास करायचा असतो. कोणता? किंवा डेटा पास करायला लागतो. अवेट युजर मॉडेल आणि इथे दिला मी कर्ली ब्रॅकेट. आणि त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपला तो ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट काय करायचा? पास करून द्यायचा. झालं एवढं काम. काय करायचं? अवेट युजर मॉडेल ओपन राऊंड क्लोज राऊंड. त्याच्या आतमध्ये एक कर्ली आणि त्या कर्लीच्या आतमध्ये जो आपला डेटा आहे तो डेटा काय करतो? आपण पास करतो. मग जो आपला हा डेटा आहे तो डेटा आपल्याला काय करायचा? डेटाबेस मध्ये सेव्ह करायचे. काय करायचे? मग त्यासाठी काय करायचं? इथे डॉट सेव्ह नावाचं फंक्शनला कॉल करायचं. कशाला? झाला आपला डेटा डेटाबेस मध्ये सेव्ह झाला. एवढी लाईन राईट केली, झाला आपला डेटाबेस सेव्ह झाला. जस्ट मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश करतो.
काही एरर आला नाही. आणि आता मी त्या डेटाबेस मध्ये जातो किंवा ते आपल्या सॉफ्टवेअर मध्ये आलो आणि तिथे कोणता डेटाबेस आहे A2Z54 बघायचा कुठे कुठे दिलंय आपण A2Z54. मग मी इथे आलो A2Z54 च्या आतमध्ये युजर नावाचा टेबल आहे आणि त्याच्या आतमध्ये बघा आलाय डेटा. ठीक आहे डेटा नाही आला जस्ट 2 मिनिट. ओके का नाही डेटा आला आय थिंक ते कर्ली ब्रॅकेट मी एकदा रिमूव्ह केलं सेव्ह केले आउटपुट पेजला आलो एकदा इथे रिमूव्ह केलं रिफ्रेश केलं सॉरी आणि एकदा मी त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो A2Z54 नावाचा आणि त्याच्या आतमध्ये युजर्स नावाचा टेबल. तर आला इथे डेटा बघा नेम इक्वल टू दत्ता मोबाईल नंबर आलाय एज आली. काय केले सिंपल जो आपला हा मॉडेल बनवला होता त्या मॉडेलला सांगितलं मॉडेल जो आमचा हा ऑब्जेक्ट नावाचा डेटा आहे तो डेटा काय करतो सेव्ह झालं झालं डेटा सेव्ह. तर इथे मी युजर काय केला चेंज केला. मग जो माझा हा ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट मला डेटाबेस मध्ये काय करायचा आहे सेव्ह करायचा आहे. काय करायची सेव्ह. मग सेव्ह करण्यासाठी काय करायची माहिती फक्त इथे राईट करायची अवेट. काय राईट करायची आता अवेट यूज केलं म्हणजे काय यूज करायला लागणार आहे असिंग. इथे वरती मी असिंग लिहू आणि इथे सांगायचं अवेटच्या पुढे अवेट जो आपला हा युजर मॉडेल आहे ना त्या युजर मॉडेलला सांगायचं अवेट युजर मॉडेल जो आमचा हा ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टला काय करतो सेव्ह. झाला आपला डेटा सेव्ह. एकदा आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलं आणि आता आपण डेटाबेस मध्ये जाऊन चेक करू. इथे येऊन मी एक काय केलं कंट्रोल आर केलं म्हणजे कंट्रोल रिफ्रेश केलं तर आला इथे डेटा ABC XYZ PQR. समजलंय. ऑनलाईन मध्ये करतात ट्राय एवढं मग ऑनलाईन मध्ये इथे डेटाबेसला काय केले कनेक्ट केले ह्या लाईनने. त्यानंतर इथे आपण रूल्स बनवले. आता रूल्स म्हणजे काय की टेबलमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा डेटा राहील ते आपण सांगितलंय. जसं की आमच्या टेबलमध्ये नेम मोबाईल एज असं राहील. नेमचा टाईप राहील स्ट्रिंग मोबाईलचा टाईप नंबर आणि एजचा टाईप नंबर. जसं की इथे डेट ऑफ बर्थ असते तर त्याचा टाईप कोणता असता डेट असता कारण जावास्क्रिप्ट मध्ये टाईप आहे ना डेट का नाहीये. आणि मग इथे काय केले जे आपण रूल्स बनवले त्या रूल्सला आपण फॉलो करायला इथे सांगितले कोणाला मुंगूस मॉडेलला. कोणत्या टेबलसाठी युजर मॉडेलसाठी. मग आता जे आपलं काम आहे जसं की आपल्याला डेटा सेव्ह करायचा आहे सांगणार कोणाला युजर मॉडेलला. डेटा आपल्याला आणायचा आहे कुणाला सांगणार युजर मॉडेल. डेटा आपल्याला डिलीट करायचा कुणाला सांगणार युजर मॉडेल. डेटा आपल्याला अपडेट करायचा कुणाला सांगणार युजर मॉडेल. ओके ठीक आहे. जस्ट तुम्हाला मी एक एक्झाम्पल करून दाखवू. ठीक आहे लक्ष द्या फक्त आज तुम्ही जास्त नाही समजलं काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट लेक्चरला तुम्ही प्रॅक्टिस करून आला पाहिजे. ओके लेक्चर झालं म्हणजे तुम्ही गायबच होतात डायरेक्ट. तर मी इथे एक डेमो2 नावाची फोल्डर बनवलाय आणि त्या फोल्डरला मी इथे CMD मध्ये ओपन करतो. ठीक आहे थोडंसं फास्ट मध्ये कोड राईट करतो तर जस्ट सॅम्पल कोड म्हणून समजून घेऊ शकतात तुम्ही आज किंवा काय नाही घरी गेल्यानंतर तुम्ही ट्राय करायची. ओके त्याच्यामध्ये मला नोट.js चं इन्व्हायरमेंट पाहिजे npm i मला एक्सप्रेस एक पॅकेज लागणार आहे. त्यानंतर मला अजून एक पॅकेज लागणार आहे कोणतं मुंगूस कशासाठी की डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी. त्यानंतर मला एक EGS नावाचं पॅकेज लागणार आहे आणि त्यानंतर अजून एक पॅकेज लागणार आहे बॉडी डॅश पार्सर. तुम्हाला हे सर्व पॅकेज माहिती आहेत कशासाठी यूज होतात. EGS माहिती मुंगूस माहिती एक्सप्रेस माहिती आणि बॉडी डॅश पार्सर माहिती. एवढे 4 पॅकेज मला लागतात. 4ही पॅकेज इन्स्टॉल झाले. त्यानंतर कोड VS कोड मध्ये आलो इथे एक फाईल बनवली index.js नावाची. त्या फाईल मध्ये आपल्या सर्व्हरचा काय असणार आहे कोड असणार आहे जसं की कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड पॅकेज आपण कोणतं घेतलंय कॉन्स्ट बॉडी पार्सल. त्याला मी इथे करतो बॉडी पार्सल इक्वल रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश. त्यानंतर आपण थर्ड पॅकेज
mongoose इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये mongoose. त्यानंतर अजून आपण एक पॅकेज नाही आता व्हेरिएबल ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राऊंड क्लोज राऊंड. इथे काय राहणार काय नसतं. ओके. त्यानंतर आपली जी बॉडी पार्सलची एक मिडल वेअर जसं की ऍप डॉट यूज आणि इथे असतो बॉडी डॅश पार्सर डॉट URL एन्कोडेड ओपन राऊंड ओपन करली क्लोज करली त्यामध्ये एक्सटेंडेड कोलन टो. त्यानंतर एक बेसिकची URL असते जसे की ऍप डॉट ओपन राऊंड क्लोज राऊंड त्यामध्ये स्लॅश कोमा दिला फंक्शन. त्या फंक्शन मध्ये दोन गोष्टी असतात एक असते रिक्वेस्ट सेकंड असते रिस्पॉन्स आणि जो काय रिस्पॉन्स भेटेल तिथे मी करतो रिस्पॉन्स डॉट रेंडर. जसे की रेंडर काय करणार मी एक होम डॉट EGS नावाची फाईल आणि जी काय होम डॉट EGS नावाची फाईल्स असणार ती कुठे असणार व्ह्यूज फोल्डरच्या आत. व्ह्यूज फोल्डर बनवला त्याच्या आतमध्ये होम डॉट EGS आणि त्याच्यामध्ये H1 मध्ये मी राईट करतो हे ठीक आहे. आणि आपल्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची नीड असते जसं की ऍप डॉट लिसन सेव्ह केला प्रोजेक्ट CMD मध्ये आलो प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड टाकली इंडेक्स डॉट एंटर केली प्रोजेक्ट रन झाला त्याचा आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला इथे हे मेसेज दिसतं आहे. ठीक आहे. त्यानंतर मी काय करतो मुंगूसला कनेक्ट करतो. मग मुंगूसला कनेक्ट करण्यासाठी काय करणार मी इथे कॉन्स्ट DB इक्वल टू मुंगूस डॉट कनेक्ट ओपन राऊंड त्याच्यामध्ये काय असते कनेक्शन URL ते कुठे भेटणार त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो 3 डॉट वर क्लिक केलं आणि इथे आपण काय करणार कॉपी कनेक्शन कॉपी केली इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर इथे मी काय केलं डेटा URL पेस्ट केली. त्यानंतर मला एक डेटाबेसचं नाव द्यायची जसं की मी डेटाबेसचं नाव देतो A to Z डेमो म्हणून. ओके. त्यानंतर आता डेटाबेसशी कनेक्ट झालं मला काय करायची एक टेबल बनवायची आणि त्या टेबलमध्ये काहीतरी डेटा इन्सर्ट करायचा. त्यासाठी मला काही रूल्स बनवावे लागतील. त्यासाठी मी इथे एक बनवतो युजर स्कीमा काय बनवलं मी इथे युजर स्कीमा आणि इथे सांगतो मुंगोस डॉट स्कीमा ओपन राऊंड ओपन करली क्लोज करली त्यामध्ये मी सांगणार काय काय स्टोर असणार त्यामध्ये नेम त्याचा टाईप स्ट्रिंग असणार आहे. त्यानंतर आपण घेऊ अजून मोबाईल आणि त्याचा टाईप कोणता असणार एवढे आपण दोन घेणार आहेत. ओके. त्यानंतर त्या रूल्सला फॉलो करायला सांगायचं असेल तर आपण काय करणार युजर मॉडेल आणि इक्वल टू सांगणार मुंगोस डॉट मॉडेल ओपन राऊंड कोणत्या टेबलला सांगायचे युजर नावाचं टेबल असेल कोणते रूल्स की जे आम्ही आता युजर स्कीमा नावाचा जो रूल्स बनवले ते रूल्स त्याला फॉलो होणार. ओके. समजलं एकदम ठीक आहे. आउटपुट पेजला आलो एकदा इथे रिफ्रेश केलं तर ऑटोमॅटिकली ते सॉफ्टवेअर मध्ये एक आपला डेटाबेस क्रिएट झाला इथे A to Z डेमो त्याच्या आतमध्ये युजर नावाचा टेबल त्याच्यामध्ये काय आहे का डेटा नाही. मग मी काय करतो कोड मध्ये आलो जी आपली होम डॉट EGS आपण रेंडर केली स्लॅशला त्याच्यामध्ये मी एक फॉर्म बनवतो काय बनवतो एक फॉर्म बनवलं त्याला ऍक्शन देतो स्लॅश त्याला मेथड कोणती देणार पोस्ट. त्यानंतर त्यामध्ये दोन फील्ड असते एंटर नेम आणि त्याचा एक असेल इनपुट बॉक्स त्याला टाईप दिला मी टेक्स्ट आणि त्याला एक नेम देतो जसं की नेम. ID ची गरज आहे का आपल्याला मग ID ला मी इथे करतो ग्रेट. त्यानंतर सेकंड फील्ड असणार आपल्याकडे एक एंटर मोबाईल म्हणून. ठीक आहे. इथे मी मोबाईल राईट करतो फक्त मोबाईल त्याला एक नेम देतो जसं की नेम काय देणार आपण इथे मोबाईल येणार रे आणि टेक्स्ट असणार टाईप असणार नंबर कन्फ्युज करून राहिलं तर तुम्हाला तुम्ही आणि एक इथे असेल बटन आणि त्या बटनला नाव देऊ सेव्ह. आउटपुट पेजला आलो एकदा रिफ्रेश केलं आला इथे फॉर्म बरोबर जसं मी इथे नेम टाकलं माझं नाव टाकलं माझा एक मोबाईल नंबर टाकला आणि सेव्ह बटनावर क्लिक केलं जो काय डेटा होता तो डेटा कुठे गेला स्लॅश सेव्हच्या URL ला. मग ती URL बनवून घेऊ का मी इथे इंडेक्स.js मध्ये
आणि इथे बनवतो ऍप डॉट पोस्ट ओपन राऊंड क्लोज राऊंड, त्यामध्ये डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह कोमा घेतला, एक फंक्शन, त्या फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट रिस्पॉन्स, आणि इथे ओपन करली रिस्पॉन्ड डॉट मी इथे करतो सेट. जो काही डेटा आहे तो कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय, विसरतात तुम्ही ना. आउटपुट पेज लागलो, एकदा रिफ्रेश केलं, जो काही डेटा होता तो डेटा आपल्याला भेटला. इथे काय भेटलं, नेम आणि मोबाईल. मग हा डेटा आपल्याला आपल्या MongoDB हा डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. मग आपल्याला माहितीये जो काय डेटा आहे तो डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे काय करतो, जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय त्याला मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी. समजले ते काय केलंय. त्यानंतर त्या डेटाला मला स्टोअर करायचे असतील तर काय सांगणार, अवेट, कुणाला सांगणार आपण डेटा स्टोअर करायचा आहे, युजर मॉडेल. अवेट युजर मॉडेल काय कर, जो आमचा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय तो डेटा काय करतो, सेव्ह. जसं की मी हा व्हेरिएबल रिमूव्ह करतो, कॉम्प्लिकेट मध्ये नको. आमचा डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, तो डेटा काय करतो, सेव्ह कर. झाली एवढी लाईन. आता इथे अवेट यूज केले म्हणजे आपल्याला इथे काय करायला लागणार आहे, अवेट नसतं इथे, असिंग असतं. ओके. आणि जो अवेट आहे त्यापुढे मी एक व्हेरिएबल बनवला डेटा इक्वल टू. समज इथे काय केलं आता, आणि त्या डेटाला मी सिंपल इथे काय करतो, सेंड करतो. चालेल. सेव्ह केलं, आउटपुट पेज आलो, एकदा बॅक जातो, रिफ्रेश केलं, ठीक आहे. आणि इथे मी माझं नाव भरलं, त्यानंतर माझा एक मोबाईल नंबर भरला आणि सेव्ह बटन क्लिक केलं. तर इथे मला काय भेटलंय, नाव, मोबाईल नंबर, आणि इथे काय भेटलाय, आयडी. म्हणजे आयडी भेटला की आपण समजून जायचं आपला सक्सेसफुली डेटा काय झालाय. जसं मी त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं, आलाय डेटा दत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर. डबल मी त्या फॉर्म मध्ये आलो आणि इथे मी डेटा टाकला आता ABC, सेव्ह बटनावर क्लिक केले, आली इथे आयडी, आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो आणि इथे एकदा रिफ्रेश केलं, आली ABC. अजून त्या फॉर्म मध्ये आलो, बॅक गेलो, त्या फॉर्म मध्ये मी टाकला आता XYZ, सेव्ह बटनावर क्लिक केलं आणि त्या सॉफ्टवेअर आला सॉफ्टवेअरला डेटा, होतोय डेटा स्टोअर. समजते काय होतंय नेमकं, की जस्ट हा सॅम्पल कोड म्हणून समजा तुम्ही, जे आपण ह्याच्या आधी राईट केले त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा.